नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आम्ही दररोज आपल्या समोर आणतो आहोत निवृत्त लष्करी अधिकारी आणि त्यांच्याकडून एकंदरच भारताच्या युद्धसज्जतेबद्दल जाणून घेतो आहोत. आज आपल्या सोबत आहेत निवृत्त एअर व्हाईस मार्शल, विशिष्ट सेवा मेडलांनी सन्मानित केलेले किरणजी पळसुले. त्यांची आणखी एक महत्वाची बाब जर सांगायची झाली तर भारताची एकंदरच युद्ध सज्जता आणि एअर डिफेन्स ज्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर होते आहे, त्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या अनेक महत्वपूर्ण प्रणाली ज्या भारतामध्ये विकसित करण्यात आल्या त्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे आणि तो आपल्याला या चर्चेच्या दरम्यान कळणारच आहे. निवृत्तीनंतर सुद्धा NTROच्या सोबत सरांनी अतिशय महत्वपूर्ण अशी कामगिरी बजावली. त्यामध्ये बॅलिस्टिक मिसाईल डिटेक्शन अँड ट्रॅकिंग सिस्टीम विकसित करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. त्याचे 2 युनिट भारतात जमिनीवर आणि एक समुद्रामध्ये, ज्याला शिप म्हणता येईल, वॉरशिप म्हणता येईल, अशा ठिकाणी ते इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे भारताची जी एअर डिफेन्स मधली तयारी आहे, म्हणजे सुसज्जता आहे, ती खूप चांगली झाली असं म्हणावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या युद्धामध्ये किंवा या संघर्षामध्ये जी चर्चा झाली एअर डिफेन्सची, एअर अटॅक्सची, या सगळ्या संदर्भात आपण एअर मार्शल यांच्याशी बोलणार आहोत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. हे जे ऑपरेशन आहे हे 65चं युद्ध, 71चं युद्ध, कारगिलचं युद्ध यापेक्षा वेगळं कसं आहे असं तुम्ही बघता? प्रत्येक ऑपरेशनच वेगळं असतं. कारण तुम्ही बघाल तर आपल्या आजूबाजूला टेक्नॉलॉजी इतकी जास्त विकसित होतीये, तर वॉरफेअर सुद्धा त्याच पद्धतीने विकसित होत राहणार. आणि कुठल्याही इतर डोमेनपेक्षा यातला जो इफेक्ट आहे चेंजचा, तो फार प्रकर्षाने जाणवण्यासारखा असतो. सो लाईक एव्हरीवेअर एल्स, इथे पण खूप जास्त टेक्नॉलॉजी बदलती आहे. त्याच्यामुळे डावपेच बदलत आहेत, पॉलिसीज बदलत आहेत आणि ज्या तऱ्हेने आपण युद्ध करतो त्या पद्धती बदलत आहेत. तर हे अगदी अपेक्षित आहे की आधीच्या युद्धापेक्षा हे युद्ध वेगळं असणार. 2-3 महत्वाच्या गोष्टी म्हणजे या जेव्हा पहलगामची घटना घडली त्यानंतर एकंदरच सगळ्या देशामध्ये आपण बघतो की सोशल मीडियामुळे असेल, राजकीय पक्षांच्या टीका टिप्पणींमुळे असेल, एक उतावळेपणा कुठेतरी असा दिसत होता की आपण काय उत्तर देतो, देणार आहोत की नाही आहोत, किंवा आपण गप्प बसणार आहोत का, या पद्धतीचं एक प्रेशर. परंतु त्याचसोबत एकंदर आपण जर बघितलं तर नॅशनल सेंटिमेंट सुद्धा एका प्रकारे बिल्टअप होत होतं आणि त्या पार्श्वभूमीवर पहिला जो आपण 6 तारखेच्या मध्यरात्रीनंतर आणि जो प्रिसाईज स्विफ्ट अशी जी ऍक्शन घेतली आणि व्यवस्थितपणे अतिरेक्यांचे जे तळ होते की जे अतिरेकी गेली 30 वर्ष तरी भारताच्या विरोधात सातत्याने कारवाई करतायत, मग हिजबुल मुजाहिदीन असेल किंवा जैश ए मोहम्मद असेल, लष्कर ए तैयबा असेल, या सगळ्यांचे नेमकी ठिकाणं आपण हे केली. यामध्ये इंटेलिजन्स, ऑपरेशन कोऑर्डिनेशन आणि अचूक अशी शस्त्रास्त्र, या तिन्ही अँगलनी तुम्ही काय सांगा? पहिली गोष्ट म्हणजे विदाउट इंटेलिजन्स नथिंग वर्क्स. यू हॅव टू नो व्हॉट इज वेअर. राईट. कुठला भाग हा हल्ला करण्यासाठी सुयोग्य आहे, कुठल्या बिल्डिंगमध्ये आतंकी लोक राहतात, आतंकवादी आहेत, कुठे त्यांचे अड्डे आहेत, कुठे त्यांचे हेडक्वार्टर आहेत, कुठे त्यांचं ट्रेनिंग ग्राउंड आहे. ह्या गोष्टी तुम्हाला अगोदर माहीत असाव्या लागतात, त्याच्यावरच टार्गेटिंग ठरवलं जातं. सो इंटेलिजन्स इज अ प्री रिक्विजिट फॉर एव्हरीथिंग आणि ते आपल्याकडे आहे. हे केव्हा पहलगावच्या नंतर इंटेलिजन्स मिळवलेलं नव्हे. राईट. ऑल दिस इन्फॉर्मेशन इज अ गॅदरिंग, इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आपल्याकडे RNAW ही कशी एक इंटेलिजन्स एजन्सी आहे, तशी NTRO, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, ही टेक्निकल इंटेलिजन्सची एजन्सी आहे. सो अ लॉट ऑफ इंटेलिजन्स इज बिईंग गॅदर्ड थ्रू टेक्निकल मीन्स. उदाहरणार्थ म्हणून सांगतो तुम्हाला, बालाकोट मध्ये सगळे लोक विचारतात आपल्याला की तुम्हाला कसं कळलं इथे इतके लोक आहेत आणि तुम्हाला कसं कळलं इथे इतके लोक नष्ट झाले. तर NTROने एवढं सांगितलं की इथे हल्ल्याच्या आधी 300 मोबाईल ऍक्टिव्ह होते आणि हल्ला झाल्यानंतर ते 300 बंद झाले.
सो यू कॅन बी रेस्ट अश्युअर्ड हम्म, की तिथे भरपूर हालचाल चालू होती हम्म, आणि ती बंद झाली. हे टेक्निकली आपल्याला कळलं. बरोबर. सो लाईक वाईज हिअर ऑल्सो वी न्यू एक्झॅक्टली वेअर दे आर हम्म, आणि कशा तऱ्हेची बिल्डिंग आहे, त्याच्यात हल्ला करण्यासाठी कुठल्या तऱ्हेचं शस्त्र पाहिजे, हम्म. हे सगळं अचूक ठरवून त्यानुसार हल्ला केला गेला, पूर्व नियोजित, सुनियोजित. जी ठिकाणं निवडली त्या ठिकाणांबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे पहिले आधी आणि नंतरची. सांगतो. हम्म. आपण बालाकोटमध्ये जो हल्ला केला होता तो एकाच टेररिस्ट ऑर्गनायझेशनच्या एकाच हेडक्वार्टरवरती हेडक्वार्टर केला होता. होय. इथे आता आपण 3 टेररिस्ट ऑर्गनायझेशन हम्म, ज्या मेनली आपल्या विरुद्ध काम करतायत, ओके, त्या तिघांच्या हेडक्वार्टर्सना आपण एकाच वेळेला अटॅक करून जमीनदोस्त केलेलं आहे. हम्म, सो it has become a really heavy kind of a punishment हम्म, for all the terrorists operating from Pakistan soil. आणि बालाकोट नंतर सुमारे 6 वर्ष हम्म, जवळजवळ दुसरा हल्ला आला नव्हता. हम्म, आता 3ही वेगवेगळ्या आतंकी संघटनांवरती इतका जबरदस्त हल्ला झालाय. हम्म. सो ॲटलिस्ट पुढची काही वर्ष त्यांना हल्ला करण्यासाठी पूर्वनियोजन करण्यासाठी थोडा वेळ लागेल अशी आशा आहे. यावेळी चर्चा जी झाली ती प्रामुख्याने आपण ज्या पद्धतीची स्विफ्ट ऍक्शन पहिली घेतली त्यानंतर सुद्धा आपण त्यांचे एअरफील्ड आणि याच्यावरती सुद्धा हे केलेलं आहे, म्हणजे स्पेसिफिक हल्ले केलेले आहेत आणि स्पेसिफिक अटॅक्स होते. ते अर्थातच म्हणजे पहिल्या वेळी जेव्हा पहिली कारवाई आपण जेव्हा केली त्यानंतर स्पष्ट केलेलं होतं भारताने की दिस इज व्हेरी नॉन एस्कलेटरी Correct. आणि आम्ही कुठेही पाकिस्तान विरुद्ध युद्ध करत नाही आहोत. आमचं फक्त दहशतवादी संघटनांना विरोध आहे आणि अगदी त्यांच्या बरोबर. विरोधातलं आपलं युद्ध आहे. पण त्यानंतर पाकिस्तानने अर्थातच अपेक्षेप्रमाणे आगळीक केलीच. त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण जे हल्ले केले तर यामध्ये एअर डिफेन्सची चर्चा एकतर झाली आणि पाकिस्तानकडून ज्या पद्धतीचे सगळे ड्रोन येत आहेत त्यामध्ये सुद्धा आपले एअर डिफेन्स जो आहे एक इंडिजिनस आणि एक आपण अन्य देशांकडून घेतलेला म्हणजे S-400 असू देत किंवा आपला आकाश ब्रह्म वगैरे या सगळ्याची चर्चा झाली. काय तुम्ही या प्रिपेअर्डनेस बद्दल सांगा? तुमच्या प्रश्नाचे 2 भाग आहेत. होय. एक तुम्ही विचारलं अबाउट द एस्कलेशन पार्ट आणि हम्म. दुसरं विचारलं अबाउट द एअर डिफेन्स पार्ट. करेक्ट. तर पहिल्यांदा मी सांगतो की तुम्ही अगदी योग्य म्हणालात की आपली पहिली प्रतिक्रिया अशी होती की आम्ही फक्त आतंकवादाविरुद्ध हल्ला केलेला आहे, पाकिस्तानी सैन्याला किंवा त्यांच्या नागरी केंद्रांना कुठल्याही उद्ध्वस्त आपण करण्याच्या धक्का लावलेला नाही. हम्म. तर आता इट वॉज अप टू द एनिमी टू टेक ऍक्शन. हम्म. कारण आम्ही तर जबरदस्त त्यांना शिक्षा केलेली आहे हम्म. अँड वी कुड स्टॉप ॲट दॅट हम्म. की तुम्ही आमच्यावर आमचे 26 लोक मारलेत, ओके, आम्ही तुमचे एवढे 9 ठिकाणं त्याच्यावरती 24 मिसाईल दागली गेली आणि जबरदस्त त्यांची दुर्दशा केली, हम्म. बस आम्ही थांबणार. पण ज्या वेळेला त्याच्या विरुद्ध पाकिस्तानी लोकांनी आपल्या लष्करी ठिकाणांवर हल्ला केला, सो ॲक्च्युली इट वॉज अ ॲक्ट ऑफ वॉर फ्रॉम देअर साईड. वी हॅड नॉट राईट. अटॅक देअर मिलिटरी बट दे डिड. आणि तो त्यांचा जो अटॅक होता विच वॉज रिस्पॉन्ड इन काइंड इन ऑफेन्सिव्ह ॲक्शन बाय अस to again that level only. म्हणजे in the pitch we never went beyond what they had pitched. Only thing, the scale that we adopted was much bigger. म्हणजे समजा सामान्य भाषेत सांगायचं म्हटलं तर त्यांनी पहिल्यांदा आपल्याला कुरापत काढली, होय, आपण त्याला एक ठेवून दिली. नंतर त्यांनी समजा एक बुक्का मारला, आपण त्याला इतके बुक्के मारले की त्याला उठता येणार नाही, पण बुक्क्याला बुक्काच मारला, लाथ नाही मारली. सो इट इज अ वे, म्हणजे हे मी फार काय म्हणायचं सामान्य भाषेत सांगतोय, पण तसंच सो इट वॉज नॉन एस्केलेटरी इन दॅट वे की ज्या तऱ्हेचा हल्ला तुम्ही करताय त्याच्यामध्येच प्रत्युत्तर दिलं, पण इतकं जबरदस्त प्रत्युत्तर दिलं की तुम्हाला कळायला पाहिजे की तुम्ही हात उचलताना पुढच्या वेळेला जरा विचार करा. पण तो विचार ते करत नाहीत, हे उघड आहे. दॅट इज हाऊ इट कॅरीड ऑन फॉर सम टाइम.
नाव वेलकम टू द सेकंड पार्ट ऑफ होय. इट, की त्यांचे जे हल्ले आले हम्म. ते आपण परतवू शकलो किंवा आपण स्वतः त्याच्यापासून जास्त आपली हानी नाही हानी होऊ झाली दिली. होय. वेळास आपल्या हल्ल्यांनी त्यांची अतिशय सहन करता येणार नाही एवढी हानी झाली. हम्म. याचं कारण होतं एअर डिफेन्स सिस्टम. हम्म. आपली एअर डिफेन्स सिस्टम आता इतकी विकसित झालेली आहे, हम्म. प्रगत झालेली आहे, हम्म. की त्यामुळे हे जे येणारे हल्ले आहेत याच्या विरुद्ध आपण एक ढाल उभी करू शकलो आणि ते हल्ले आपल्यापर्यंत पोहोचले नाहीत. स्वातंत्र्यानंतर हम्म. आपल्याकडे तसं म्हटलं तर एअर डिफेन्स सिस्टम अशी फारशी नव्हती. नव्हती. ब्रिटिश लोकांनी काही त्यांच्यातली दुसऱ्या महायुद्धातली त्यांना वापरता न येण्यासारखी हम्म. अशी रडार्स फक्त आपल्याला दिली होती हम्म. आणि काही तोफा होत्या. दॅट वॉज ऑल दॅट वी हॅड हम्म. फॉर द सेक ऑफ एअर डिफेन्स. जेव्हा 62चं युद्ध झालं हम्म. त्याच्यानंतर आपल्याला अमेरिकेने काही रडार्स प्रदान केली. त्याला ॲडिशन म्हणून आपण रशियाकडून काही रडार्स घेतली. दे केम ॲज अ पॅकेज डील. तो हळूहळू आपलं एकंदरीत सर्व्हिलन्सला मराठीत काय म्हणतात मला नक्की माहिती नाही, पण लक्ष आपण ठेवायचं. एक जी निगराणी ठेवतो ती. हा, काय चाललं हे आजूबाजूला हे बरोबर. बघायसाठी त्याचा उपयोग होत होता, की ही रडार चालवायची तर आपल्याला निदान कळायचं मीडियम आणि हाय लेवलवरती की कुठलं विमान कुठे चाललं आहे. 71 मध्ये ज्या वेळेला पाकिस्तानचे हवाई हल्ले आले त्यावेळेला ह्या एअर डिफेन्स सिस्टमनी त्याला प्रत्युत्तर दिलं, मेनली बाय गायडिंग युअर ओन फायटर एअरक्राफ्ट टुवर्ड्स द एनिमी. दॅट वॉज द मेन वेपन दॅट वी यूज. काही होती क्षेपणास्त्र, काही होत्या गन्स, पण खूपच म्हणजे कमी. बेसिकली गन्स, क्षेपणास्त्र खूपच कमी. पण नंतर रशियाकडूनच आपल्याला क्षेपणास्त्र पण मिळाली आणि हळूहळू ह्या गोष्टी वाढत चालल्या आणि देन वी स्टार्टेड लुकिंग ॲट DRDO टू गेट अस समथिंग इंडिजिनस. आणि we also bought some equipment from France, some from other countries. आणि आपली टोटल जेवढी आयुध होती ती वाढली नंबरमध्ये. आणि देन ऑफकोर्स वी हॅड टू इम्प्रूव्ह द कव्हरेज ऑफ. त्याला असा एक शब्द आहे डिफेन्समध्ये, एन्व्हलप. व्हॉट इज युअर डिटेक्शन एन्व्हलप, की कोण तुमच्या भारताच्या सरहद्दीपासून वरती अनलिमिटेड म्हटलं तरी आपली ही हवाई सरहद असते. तर तुमच्या हवाई हद्दीत कोणी घुसलं तुम्हाला कळणार कसं, तर एक डिटेक्शन एन्व्हलप तयार करायला लागतं. सो हे डिटेक्शन एन्व्हलप आपलं मीडियम आणि हाय लेवलमध्ये आधी तयार झालं, नंतर हळूहळू आपण ते लो लेवलवरती करायला सुरुवात केली. बट slowly it improved. Then we got some airborne assets which are also radars placed in the air. ओके, त्याला तुम्ही एरोस्टॅट म्हणा किंवा एवॅक्स म्हणा किंवा AWNC म्हणा, ह्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला वर्ण बघितल्यामुळे त्यांना इव्हन लो लेवलवरती जे काय उडतंय ते पण दिसतं. आता ह्या सगळ्या ज्या ॲसेट्सना जे दिसतं आहे ते प्रत्येक ॲसेटला स्वतःच दिसत होतं ना, ते एकमेकांना कसं कळणार, याच्यासाठी नेटवर्किंग करायची रिक्वायरमेंट झाली. माझं सुदैव आहे की ह्या प्रक्रियेमध्ये मी अगदी पहिल्यापासून ओढला गेलो. आय बिकेम द फर्स्ट डायरेक्टर. माय गॉड. आणि ऑफकोर्स आय एम नॉट एन इंजिनियर, सो वी हॅड टू हॅव, यू हॅड अ टीम अँड ऑल. वी हॅड टू गेट देम. So the other engineer, he became director technical, I became director operations. आणि त्यांनी जे बनवलं मॉडेल, on that the networking system, it networked not only the radars, the weapon systems, the aircraft, airborne sensors, everything put together. We had a command and control. म्हणजे काय होतं आता की समजा एखादा एनिमीचा ड्रोन आहे किंवा एअरक्राफ्ट आहे किंवा काही दुसरं प्रोजेक्ट आले ते येत आहे, ते कुणाला तरी दिसतं.
Now that system may or may not have the ability to kill it. But what is visible to that system is visible to everybody. ओके. So as it is coming, the system can now see, now the system over a period has developed. It has got its own decision making algorithms. It ओके. has got use of AI also. And it is very visible to the operator also. Not only at one place, it is visible everywhere. Even the highest level commander can see whatever he wants. Supposing there is a dogfight going over, म्हणजे काश्मीरवरती सुद्धा डॉगफाईट चालली असेल तर ती दिल्लीमध्ये आपल्या चीफना दिसू शकते. असं ते नेटवर्किंग आहे. इवन अ डम्ब गन विच डझंट हॅव इट्स ओन ॲबिलिटी टू सी यू इफ, बट त्याच्या ते मार्गात आहे की ते समजा एक ड्रोन येत आहे दुरून, याला आत्ता दिसत नाहीये, पण आधीच सांगितलं आपण त्याला की आतापासून 3 मिनिटांनी ते तुझ्याकडे येणार आहे आणि या दिशेने येणार आहे, बघ तू. सो व्हॉट एव्हर लिटल ॲबिलिटी फॉर हिम टू सी, ही विल कीप लुकिंग ॲट दॅट पर्टिक्युलर प्लेस, आणि मोमेंट इट कम्स he starts shooting it. Right. So when it comes in range, with even a normal gun fire, you could bring down that drone or something, which is again a cost effective and operationally effective solution. Because we have such a nice network everywhere, we can see, we can decide, we can do a command and control exercise and tell the correct weapon system that this is for you, take it on, and make sure it does not reach its target. त्याला हल्ला तो शेवटपर्यंत पोचूच द्यायचं नाही. हे आपल्याला सगळ्यांना वाटतं की सगळं S-300 मारेल. S-300 विल नॉट बी युज्ड अगेन्स्ट दिस चुनमुनू टार्गेट्स. ओके. इट इज नॉट कॉस्ट इफेक्टिव्ह. राईट. कारण दॅट थिंग कॉस्ट व्हेरी हाय. एखादा तुमचा $500 समजा ड्रोन असेल, त्याच्यासाठी तुम्ही हे लाखो डॉलरचं मिसाईल नाही वापरणार नाही. ऍब्सोल्युटली. सो S-300 is definitely there. It's got a lot of prowess. खूप पॉवरफुल आणि इफेक्टिव्ह वेपन आहे. पण सगळं आपण S-300 ने केलं का? नाही केलं. आपण बेसिकली केलं बिकॉज द होल ऑटोमेशन हॅज मेड इट पॉसिबल फॉर द डिटेक्शन एनव्हलप टू एक्सपॅन्ड and the correct information to reach the correct weapon system to take on the attacker. आणि आपलं IICCS आल्यानंतर एअरफोर्सचं, आर्मीला आम्ही सांगितलं की आम्ही असं म्हणतो. सो दे ऑल्सो सेड वी ऑल्सो वॉन्ट. सो दे ऑल्सो वेंट टू बेल. असंच आम्हाला पण करून द्या. बेलनी आम्हाला जेवढं चार्ज केलं त्याच्यापेक्षा 10पट पैसे घेऊन त्यांना करून दिलं. बट इट इज अ सिमिलर सिस्टम दे गॉट. द नेव्ही ऑल्सो केम इन. दे ऑल्सो गॉट. द आर्मी वर्जन इज कॉल्ड आकाश तीर. राईट. आर्मीचं जे IICCS आकाश तीर म्हणतात आणि नेव्हीचं आहे तर त्रिगुण म्हणतात. सिमिलर सिस्टम. आणि देन दे ऑफकोर्स एनहान्स देअर कॅपॅबिलिटी. त्यांना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता होती त्याप्रमाणे त्यांनी त्याचा पुढे आणखीन विकास केला. आणि या घटकेला तुम्ही पाहिलं की इट हॅज बिकम सो वेल डेव्हलप्ड आणि इफेक्टिव्ह की या युद्धामध्ये याची परिस्थिती सगळ्यांना आली आहे. आता आपल्याला मान उंच करून जगामध्ये सांगता येतं की आमच्यावर कोणी हल्ला केला तर तो त्याचा हा नतीजा होतो, हे आपण सांगू शकतो. बिकॉज आवर एअर डिफेन्स सिस्टम हॅज इव्हॉल्व्ड सो मच. खूप महत्वाची माहिती. आणि मला आता तुमच्याशी बोलताना सर लक्षात येते की आय एम मीटिंग अ पर्सन who was part of developing the entire thing. I wrote the first white paper system to the government. ही अशी सिस्टम आम्हाला हवी आहे. पहिल्यांदा गव्हर्नमेंटला जेव्हा तुम्ही पुटअप करता ना रिक्वायरमेंट, स्टेटमेंट ऑफ केस की असं आहे त्याला, दॅट वॉज रिटन बाय मी. वंडरफुल. तर आपली जी एअर डिफेन्स आणि आता ह्याच्यातनी व्याप्ती लक्षात येते की इट इज नॉट जस्ट टार्गेटिंग एनिमी वेपन and killing it point blank or diffusing it point blank rather, but taking that precision on every attack that we do. हे सगळं या सिस्टीममुळे नियंत्रणात आलं. आणि मग आपण मिसाईल्स किंवा अजून काय काय ऍड करत गेलो की जे यावेळी युद्धामध्ये विच वर रिअली विच प्रूव्ड आणि शोन इट्स ॲबिलिटी. ॲबिलिटी अशी आहे की मी परत जे काही आपली प्रेस ब्रीफिंग झाली त्याच्यामध्ये डीजी एअर ऑपरेशन्स जे काही म्हणाले त्याच्यावरती बेस्ड होऊन मी सांगतो की ही सेट आम्ही सगळ्या सिस्टम्स वापरल्या, अद्ययावत सुद्धा आणि लिगसी म्हणजे जुन्या.
जे आपल्याला परंपरेने जे आहेत मी आता आपल्याकडे. सांगितलं होय. की L-70 गन सुद्धा वापरली, शिल्का सुद्धा वापरली, हो, झू-23 वापरली, करेक्ट. या सुद्धा वापरल्या. आणि अद्ययावत, तर अद्ययावत मध्ये अजून कोणी हा उल्लेख नाही केलेला, पण मला हे सांगता येतं की भारताने डायरेक्टेड एनर्जी वेपन्स ही डेव्हलप करायला सुरुवात केलेली होती कितीतरी वर्षापूर्वी. आता ती डेव्हलपमेंट कुठल्या स्टेजला पोहोचली आहे आणि ती वेपन्स आता रणांगणात उपलब्ध आहेत की नाही याबद्दल मी खात्रीलायकपणे सांगू शकणार नाही. माझ्यापाशी ती माहिती नाही. पण जर अशी वेपन्स अवेलेबल असतील तर एकही गोळी न झाडता फक्त हाय एनर्जीचं कॉन्सन्ट्रेशन करून आपण ड्रोन्स सारख्या ह्या कमी किमतीच्या आणि कमी टेक्नॉलॉजीच्या हल्ल्याचं फार सुरेखपणे पराभव करू शकतो. ओके, इट्स अ व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह अँड व्हेरी फास्ट, कारण यू आर नॉट सेंडिंग एनी कायनेटिक प्रोजेक्टाईल. करेक्ट. गोळी मारत नाहीये, जस्ट डायरेक्ट लाईक तुमचं लेझर बीम डायरेक्ट केल्यासारखं. अशी ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे विकसित होण्याची पद्धत सुरू झाली होती. ती किती झाली आहे, कशी वापरली गेली आहे याबद्दल मी सांगू शकणार नाही, पण आय एम होपिंग इट इज समवेअर इन द ऑफिस. कारगिल नंतर ओव्हरऑलच आपल्या भारतीय सैन्यांचं एकत्रीकरण, नंतर आपण ट्राय सर्व्हिसेस कमांड, नंतर आपण एक चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणजे अशी पण एक हे केली. हे जे इंटिग्रेशन आहे हे आता जेव्हा जास्त वाढत जाते तेव्हा आपल्याला सगळीच कडनं धोका तशा अर्थाने आहे. जसं डायरेक्ट टू डायरेक्ट आर्मी फाईट वेगळी गोष्ट, जी कुठे कुठे बॉर्डरवर, सीमेवर आपण एअर अटॅक्सचं आपण बघतोच आहोत. शिवाय आपल्याला ज्याला मॅरिटाईम सिक्युरिटी आपण म्हणतो तर ती पण वारंवार आपल्याला आता हे करायला लागतं. या तिन्ही ठिकाणी आपल्या ज्या सगळ्या सिस्टीम्स आता डेव्हलप झाल्या आहेत, तुम्हाला असं दिसतंय का की आपण खूप स्वयंपूर्णतेकडे चाललेलो आहोत? ऑफकोर्स, ही सगळ्यात अभिमानाची आणि आनंद देणारी गोष्ट आहे की खूपशा गोष्टी आपण आता भारतात स्वयंपूर्ण झालेलो आहोत. पुण्यामध्ये जे भारत फौज आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. बंगलोरमध्ये अशा कितीतरी फर्म्स आहेत ज्या आपल्या वेपन सिस्टम विकसित करतायत. विशेषतः या आत्ताच्या लढाईमध्ये आपण पाहिलं की जे कामिकाझी ड्रोन्स म्हणजे आत्मघातकी ड्रोन्स जाऊन त्यांनी काम केलं सुंदर, आणि नेमक्या ठिकाणी जाऊन प्रिसाइज अटॅक केला, ते बंगलोरमध्ये बनतात. अडानीच्या फर्म. करेक्ट. राईट. सो दे वर व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह, आणि वी हॅव नो प्रॉब्लेम युझिंग इट बिकॉज द प्रोडक्ट इज हिअर. म्हणजे आज आपण 10, 15, 20 जरी यूज केले तरी उद्या ते परत तेवढे प्रोड्यूस होतील आणि मिळतील आपल्याला. बरोबर. आपण ह्याच्यासाठी फॉरेन एक्सचेंज खर्च करत नाही आहोत, ते इथनच आहे, आपलं होम प्रोडक्शन आहे. आणि हे उदाहरण दिलं, पण आता रडार्स आपली इथे बनतात, आकाश मिसाईल सिस्टम आपली आहे. ओके, आणि Su-30 प्रोडक्शन इथे होतं. सो वी आर ऑन द राईट ट्रॅक. अजून मी असं म्हणू शकणार नाही की आपण पूर्णतः आत्मनिर्भर झालो आहोत, पण त्या दिशेने आपण वाटचाल सुरू केलेली आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे गेल्या 10 वर्षात डिफेन्स प्रोडक्शन चा आवाका वाढलेला आहे. आपल्याला जे प्रोक्युअरमेंट डिफेन्ससाठी लागतं त्याच्यावरती इतके निर्बंध होते आपल्यापाशी. पुरेसा दारुगोळा पण नसायचा लढाई सुरू झाली तर, जेमतेम काही कारगिलच्या वेळी आपल्याला प्रॉब्लेम झाला. एक्झॅक्टली. तसं आता नाहीये. आता यू हॅव इनफ अँड यू हॅव इनफ स्टॉक पाईल विच कॅन बी सप्लाइड फॉर अ लॉंगर ड्युरेशन ऑफ वॉर ऑल्सो, कारण ते इथे बनत आहे. सो हा एक चांगला प्रवास सुरू झालेला आहे. आपण चांगल्या मार्गावर आहोत, पण अजूनही आपण त्या लेवलला पोहोचलेलो नाही जिथे यू कॅन से की हा ऑल इज गुड, असं नाही. हे अजून या दिशेने बरीच वाटचाल अजून पाहिजे. नंतर ज्याची चर्चा होती आहे त्यामध्ये काही गोष्टींची प्रामुख्याने चर्चा होतीये, सरगोदा किंवा किराणा हिल्स, आणि त्याबद्दल अर्थातच ज्या पद्धतीची उत्तरं दिली गेली ती ही, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची खूप चर्चा होतीये. आणि कुठेतरी त्यामुळे पण पाकिस्तानमध्ये एक प्रकारे हे घबराट थोडी निर्माण झाली. म्हणजे भारताने खूप स्ट्रॅटेजिक हल्ले यावेळी केले असं म्हणायचं काय नाही. हो, असं म्हणजे जे वर्तमानपत्रात किंवा वाहिन्यांवरती जे आपण पाहतो त्यांनी असं वाटतं खरं. पण मी कालच
त्या डायरेक्टर जनरलची एक प्रेस कॉन्फरन्स प्रेस होय. ब्रीफिंग पाहत होतो. होय. त्यांनी ह्या गोष्टीवरती बोलण्यासाठी साफ नकार दिला. हम्म. सो अजूनही आपल्या सरकारला आणि आपल्या सैन्याला असं वाटत नाहीये की या गोष्टीबद्दल बोलण्याची बोललं वेळ पाहिजे. आलेली आहे म्हणून. हम्म. हम्म. सो आपण ह्या भावनेचा आदर करून ह्या गोष्टीबद्दल उगाच तर्क कुतर्क करायची अजून वेळ नाही. हम्म. वी शुड लिव्ह इट टू देम की Absolutely. त्यांना जेव्हा वाटेल हम्म. तेव्हा ते सांगतील. पण आपण ग्राउंडवरती काय बघतो आहोत की पाकिस्तान नरमलेला आहे. हम्म. कुठलंही युद्ध ना हे जेव्हा होतं त्यावेळेला प्रत्येक बाजूची काही ऑब्जेक्टिव्ह असतात. एम होय. असतात. म्हणजे हम्म. तर आपलं एम काय होतं, ऑब्जेक्टिव्ह काय होते. तर आपण ठरवलं होतं की ह्यांना ह्या आतंकवादी हल्ल्याचा हम्म. असा जबरदस्त जबाब द्यायचा आहे हम्म. की त्यांनी कल्पना पण केली नसेल. बरोबर. मोदी म्हणाले होते होय. त्यांनी कल्पना पण केली नसेल इतका जबरदस्त त्यांना धडा शिकवला जाईल. हम्म. आणि तो आपण शिकवला. हम्म. त्या 9 हल्ल्यामध्ये होय. 24 मिसाईल डागली गेली हम्म. आणि जबरदस्त तडाखा दिला. हम्म. डेफिनेटली. हम्म. सो इन अ वे दॅट ऑब्जेक्टिव्ह वॉज अचीव्ड. करेक्ट. त्याच्यानंतर त्यांनी थोडीशी एक त्याची कडी वाढवली आणि त्यांनी आपल्या लष्करी तळांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला. त्याच्यावरती आपण परत इतकी जबरदस्त चपराक दिली हम्म. की ते होऊ शकत नाही. आणि ह्या पद्धतीने चालू असताना ॲट वन पॉइंट ते म्हणाले की नाही आता आम्हाला हे पाहिजे, जास्त पुढे जाता येणार नाही, हम्म. थांबा, सीज फायर करा. हम्म. आपण अजून सीज फायर झाला असं म्हटलेलं नाही. म्हटलेलं आपण नाहीये. पॉज बरोबर. हम्म. हे डीजी पण म्हणाले आहेत आणि हम्म. हे पंतप्रधान पण म्हणाले आहेत हम्म. की ऑपरेशन सिंदूर अजून चालू आहे. बरोबर. आता हा पॉज दिला गेला आहे हम्म. हम्म. आणि वी आर ॲज रेडी टू कंटिन्यू ॲज वी वेअर द टाइम द पॉज बटन वॉज प्रेस्ड. राईट. अजून आपण तयार आहोत. हम्म. म्हणजे कोणतेही दुसऱ्या देशाचे अध्यक्ष काहीही म्हणत हा हम्म. निर्णय आपला आहे हे अतिशय स्पष्ट तऱ्हेने सांगितलं गेलंय होय. की आमचा निर्णय आहे, आम्ही लढाई करू किंवा ना करू. हम्म. आणि कुठलाही दहशतवादी हल्ला आता झाला हम्म. तर त्या दहशतवादी हल्ल्याला आम्ही देशाविरुद्धचं लढाई, युद्ध. देशावरती हल्ला होय. झाला हे समजू. हम्म. हे अतिशय स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे. हम्म. अँड आय थिंक दॅट्स अ ग्रेट थिंग बिकॉज दॅट गिव्स यू अ स्टँड हम्म. की उद्या तुम्ही जर काही केलं हम्म. तर आम्ही काय करणार आहोत त्या तुम्हाला आधीच लक्षात घ्या. तयार राहा की तुम्ही जर काही आगळीक केलीत तर आमच्याकडून जबरदस्त प्रत्युत्तर मिळेल. 2-3 गोष्टी असतात. एक म्हणजे संपूर्ण देशाची एक भावना सैन्याच्या पाठीशी, ती यावेळी अतिशय वेगळ्या पद्धतीची बघायला मिळाली. दुसरी गोष्ट पॉलिटिकल विल आणि सैन्याचं इंटिग्रेशन. तिसरी गोष्ट एका वेगळ्या स्तरावर पण आपण लढाई देतो आहोत, ती म्हणजे इन्फॉर्मेशन वॉरफेअर, सोशल मीडिया वॉरफेअर. या तिन्ही स्तरावर आपण जर विचार केला तर 2 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अतिशय अनुकूल आहेत. तिसऱ्या गोष्टीशी आपल्याला वेगळ्या पद्धतीने लढण्याची गरज वाटते. पहिली जी गोष्ट तुम्ही सांगितलीत ना, नागरिकांचा पाठिंबा, होय. हा अगदी तुम्ही चीनच्या युद्धापासून म्हटलं तरी बायकांनी हातातल्या बांगड्या काढून दिल्या होत्या होय. त्यावेळेला. होय. सो नागरिकांचा हा सैन्याला पाठिंबा कायम राहिलेला आहे. दुःखाची गोष्ट अशी आहे की तो फक्त युद्ध चालू झालं कीच त्यांना आठवतो की मग त्यावेळेला कुठे स्वेटर द्या सैनिकांना किंवा हातातल्या बांगड्या काढून द्या, हे तात्पुरतं असतं. एकदा युद्ध संपलं की कोण सैनिक आणि कोण सैन्य असा एक भाव आपल्या समाजामध्ये पण बघायला मिळतो. कारगिलचं युद्ध जे होतं ते थोडं पहिलं असं युद्ध होतं जे टेलिवाइज होतं. म्हणजे आपल्या घरामध्ये ड्रॉइंग रूम मध्ये बसून आपण टीव्हीवरती पाहिलं काय चाललंय ते. त्यामुळे एक वेगळ्या तऱ्हेची अनुभूती लोकांना मिळाली आणि यू फेल्ट ॲज इफ यू आर अ पार्ट ऑफ द होल सिस्टम. सो इन अ वे लोकांचा ह्याच्यात पार्टिसिपेशन आणि पाठिंबा हा एका वेगळ्या डिग्रीला गेला. पाठिंबा आधी पण होता, हा त्याची डिग्री वाढली. आणि आता ह्या आतंकवादी हल्ल्यामुळे लोकांना जो प्रक्षोभ झाला होता लोकांमध्ये तो इतका जास्त होता की काहीतरी जबरदस्त करायला पाहिजे, त्यांना मोठा धडा शिकवायला पाहिजे अशी एक जाणीव. आणि मग मध्ये जो एक 10-15 दिवसाचा 15 दिवस एक्झॅक्टली 2 आठवड्याचा जो वेळ गेला त्यात हा
प्रक्षोभ असा आतल्या आत वाढत गेला. आणि हे एका परीने आपल्या राज्यकर्त्यांच्या पथ्यावर पडलं म्हणेन मी. त्यांना तेवढा जास्त जनादेश मिळाला म्हणायला हरकत नाही की त्यांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा संबंध देश त्यांच्या मागे उभा होता. बिकॉज यू डू रिक्वायर अ बिग पॉलिटिकल विल टू टेक सच अन ऍक्शन. मला हे सांगावं असं वाटतं, परत एक अधोरेखित करावं असं वाटतं की ही फक्त सैन्याची कारवाई नाही. सैन्य ठरवू शकत नाही की मी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून अमुक अमुक ठिकाणी हल्ला करू शकतो का नाही, किंवा याबद्दल बोलू शकतो का नाही, किंवा अमुकच तऱ्हेने करायचा आणि अमुक तऱ्हेने नाही करायचा. हे सगळे निर्णय हे पॉलिटिकल बॉसेस जे आपले नॅशनल लिडरशिप आहे त्यांनी घ्यायचे असतात आणि त्यांनी ते घेतले आणि त्याप्रमाणे हल्ला केला गेला आणि अतिशय परिणामकारक हल्ला केला गेला. आणि that was a very good answer. All people were happy and they supported everything. That was the first part. Second part you asked me about what was the second part? The integration of all the forces plus political and decision makers. Of the forces. ही प्रोसेस आपली सुरू झाली CDS जेव्हा बिपिन रावत झाले ना तेव्हापासून हा मुद्दा परत ऐरणीवर आला म्हणायचं. आणि ह्याची आवश्यकता होती. मी स्वतः हे अनुभवलं. मी आता तुम्हाला बोलता बोलता पण सांगितलं की जसं आम्ही IICCS बनवलं त्याच्यानंतर बेलनी तेच IICCS आर्मीला दुप्पट भावात विकलं किंवा जास्त. तर आता सगळ्या प्रोक्युरमेंट प्रोसिजर CDS स्वतः बघतो कोणाकोणाला काय गरज आहे आणि वी विल हॅव अ मोर एफिशियंट प्रोक्युरमेंट प्रोसेस. ओके, प्लॅनिंग. फक्त CDS अशी कमांडिंग ऑथॉरिटी नाहीये. द कमांड इज स्टील विथ द 3 चिफ्स. करेक्ट. ओके, पण CDSच्या असण्यामुळे ह्या सगळ्या ऑपरेशन्स मध्ये सुसूत्रता आली. ओके, आणि ते जे नवीन बॉन्डिंग तयार झालं आहे एकत्र काम करण्याचे, म्हणजे आपल्या ह्या हल्ल्यामध्ये काही वेपन्स नेव्हीकडनं आली, काही इंटेलिजन्स नेव्हीकडनं, काही वेपन सिस्टम्स आर्मीच्या, हे सगळं वापरलं गेलं. म्हणजे एक हल्ला होतोय त्या सगळी ती 24 प्रोजेक्टाइल्स गेली 7 मिनिटात गेली. 24-25 मिनिटं तो हल्ला झाला, बरोबर. पण ऍक्च्युअली ती प्रोजेक्टाइल्स जी गेली ती 7 मिनिटात गेली. त्यात एअरफोर्सची पण होती, त्यात आर्मीची पण होती आणि त्यात इंटेलिजन्स होता, नेव्हीचा पण होता. काही मिसाईल्स किंवा काही हार्डवेअर नेव्हीकडनं आलं होतं. ते पाण्यातनं लॉन्च नसेल झालं, बट इट केम हिअर टू गेट लॉन्च फ्रॉम सम सिस्टम हिअर. अशा रीतीने ते जे इंटिग्रेशन झालं याचा आपल्याला खूप फायदा झाला. इट इज नेव्हर बिफोर अँड इट्स अ व्हेरी गुड थिंग, व्हेरी एनकरेजिंग. आणि हे असंच वाढत चाललं तर आपल्याला खूप जास्त फायदा होणार. आणि तिसरा भाग जो तुमचा होता त्याचा दॅट वॉज इन्फॉर्मेशन प्रोपगंडा वॉरफेअर, फेक न्यूज वॉरफेअर आपण बघतो. आता ह्या युगाला आपण माहिती युग किंवा इन्फॉर्मेशन एज म्हणतो. ओके, त्यामुळे द वॉरफेअर इटसेल्फ हॅज इव्हॉल्व्ड. वॉरफेअरचे पण स्टेजेस आहेत. फर्स्ट जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ, आता हे 5th जनरेशन वॉरफेअर म्हणतात. तर 5th जनरेशन वॉरफेअर मध्ये इन्फॉर्मेशन वॉर और हायब्रिड वॉर इज अ पार्ट. त्याच्यामध्ये काय असतं, सायकोलॉजिकल वॉरफेअर असतं, सायबर वॉरफेअर असतं, इकॉनॉमिक वॉरफेअर असतं. अशा बऱ्याच गोष्टी एकत्र करून हे एक इन्फॉर्मेशन वॉरफेअर होतं. आणि हे फक्त सीमेवरती किंवा सैन्याबरोबर लढलं जात नाही, हे एक सामान्य माणसाबरोबर लढलं जातं. एखाद्या देशाची लढण्याची मनस्थिती कमकुवत करायची असेल, तुम्हाला मोराल डाऊन करायचं असेल, तर निराशाजनक पोस्ट तुमच्या व्हॉट्सअपवरती सारखे येतात की तुमची 5 रफेल पडली वगैरे, किंवा आणखीन की पाकिस्तानने असं केलं, तसं केलं, राईट, किंवा ट्रम्प बघा तुम्हाला असं बोटावरती नाचवतोय काय, तुमची पत्रास वगैरे वगैरे. ह्या गोष्टी इन्फॉर्मेशन वॉरफेअर या सदरात आहेत. आणि हे सुरू होण्याची काही डेट नसते, हे संपण्याची काही डेट नसते, हे चालूच आहे. चायना इज ऑल्सो डुईंग इट अगेन्स्ट सायबर वॉरफेअर. तर मागे एकदा त्यांनी आपले मुंबईचे विद्युत सप्लाय खंडित करून दाखवला होता 2 तासासाठी. सो people can do a lot of things through
सायबर वॉरफेअर, थ्रू इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, थ्रू इन्फॉर्मेशन वॉरफेअर. आपण नागरिकांनी सजग व्हायला पाहिजे आणि ह्या असल्या हेतुपुरस्सर केलेल्या अपप्रचाराला बळी नाही पडायला पाहिजे. पर्टिक्युलरली आता सोशल मीडियामधनं आपल्याकडे जितकं काय काय येतं हे सगळं काही विश्वासार्ह नसतं, पण आपण वाचून लगेच स्टेप फॉरवर्ड करतो. अतिशय चुकीचं आहे. ज्या गोष्टी आपल्याला स्वतःच विश्वास बसण्याच्या वाटत नाहीत किंवा ज्या आपल्याला प्रमाणित करता येत नाहीत त्या फॉरवर्ड नाही केल्या पाहिजेत. किंवा उगाच तर्ककुतर्क करून की असं झालं असेल तर उद्या तो न्यूक्लिअर वेपनच मारेल, मग आपण असं नाही केलं पाहिजे. जे लोक करतायत ना डिसाईड, त्यांना आपल्यापेक्षा खूप थिअरीज इव्हॉल्व्ह होत आहेत. म्हणजे मग सरगोदाची थिअरी असेल, वी शुड ट्रस्ट द आर्म फोर्सेस. आपल्या सैन्यावरती, सैनिकांवरती आणि आपल्या लिडरशिपवरती, आपल्या नेत्यांवरती सुद्धा आपण विश्वास ठेवायला हवा. ही परिस्थिती आत्ता शंका कुशंका तर्ककुतर्क करण्याची नाहीये. ज्या वेळेला लढाई असते ना त्यावेळेला आपल्या नेत्यावरती विश्वास ठेवायला लागतो. जेव्हा तुम्ही एखाद्या टॅक्सीमध्ये बसता त्यावेळेला तुम्ही त्या टॅक्सी ड्रायव्हरला सांगितलं असं की मला अमुक अमुक ठिकाणी घेऊन चल. मग त्यावेळेला तुम्ही त्याला सांगता की अरे ह्या गाडीला ओव्हरटेक कर, अरे नाही आता थोडा हळू चाल, नाही आता वाढव स्पीड, असं आपण त्याला नाही सांगत. किंवा अरे आता पुढचा गिअर घे. त्याला घेऊ दे, तो चालवतो ना, त्याच्या हातात स्टिअरिंग व्हील आहे. बरोबर. सो यू हॅव टू प्लेस युअर ट्रस्ट इन इट. आणि तुम्हाला तो आवडला आणि तो बदला ड्रायव्हर जेव्हा तुम्हाला जर मिळेल त्यावेळेला. पण आता तुम्ही घाटात गाडी चालवताय त्यावेळेला ड्रायव्हर बदलायचा असतो का? त्यावेळेला नाही, त्यावेळेला आणू देते घाटातनं खाली. युद्ध परिस्थिती संपल्यावरती तुम्हाला वाटलं की ह्या माणसाने गाडी नीट चालवली नाही, बदला. लोकशाही आहे, आपल्यापाशी ती कुवत आहे. पण ज्या वेळेला अशी आणीबाणी आहे, युद्ध परिस्थिती आहे, त्यावेळेला आपल्या नेत्यांवरती आणि आपल्या सैन्यावरती पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे. आणि मला हे परत परत सांगावं असं वाटेल की पर्टिक्युलरली आपल्या सैन्यामध्ये आणि जे लोक नेत्यांना सल्ले देतात हे लोक एक्सपर्ट आहेत. त्यांना कळतं हल्ला करावा का न करावा, शस्त्रसंधी करावी का न करावी, त्यांना आपल्यापेक्षा खूप जास्त कळतं. सो त्यांच्यावर विश्वास ठेवा. दे आर डुईंग द राईट थिंग. आतापर्यंत त्यांनी ज्या ऍक्शन केल्यात आय वुड से दे आर ब्रिलियंट. खूप चांगलं हँडल केलेलं आहे. इन्फॉर्मेशन वॉरफेअर मध्ये खूप अजून प्रगती व्हायला हवी, पण ती होईल. इनफॅक्ट आत्ता सुद्धा जशी प्रेस ब्रीफिंग झाली त्या 2 महिला अधिकारी, सोफिया कुरैशी आणि वमिका सिंग. इट वॉज अ व्हेरी वेल हँडल्ड थिंग. Right from the name of the operation? Absolutely. It appeals to people. Correct. Okay. So even we have evolved in this game and we will evolve further. अजून होईल पुढे. आणि I guess it will be a continuous process. We will do it. But नागरिकांचा मात्र सहभाग हवा. आपण विश्वास ठेवायला पाहिजे. उगाच कारण नसताना अप्रमाणित गोष्टी इकडे तिकडे पसरवायला नाही पाहिजेत. ओके. आणि आपल्या समाजामध्ये जर कोणी तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत असेल तर त्याला आपण अजिबात साथ दिली नाही पाहिजे. ही वेळ एकजुटीने राहण्याची आहे. महाभारतात तुम्ही कदाचित वाचलं असेल, एक गोष्ट होती ज्या वेळेला कौरवांवरती कोणीतरी हल्ला करायला आला आणि ते वयम पंचाधिकम शतम. करेक्ट. सो आपण 105 हे जे ते म्हणाले ना ते आता या घटकेला भारताला अगदी उपयुक्त आहे. आपण आता सगळ्यांनी एकत्रित राहून या संकटाचा सामना केला पाहिजे. नंतर तुम्ही करा चरविचरवण काय पाहिजे तेवढं, बरोबर. पण या घटकेला, या शत्रूला ज्याचा फायदा होईल अशी कुठलीही गोष्ट आपण नाही केली पाहिजे. शेवटचा प्रश्न असा की आपण अनेक युद्ध पाकिस्तान बरोबरची पाहिलेली आहेत. जेव्हा तुम्ही युनिफॉर्म मध्ये होतात, पाकिस्तानी सैन्याची एकंदर सायकी काय आहे? आणि खरं म्हणजे अतिरेकी संघटना ह्या त्यांची एक ब्रिगेड आहे असं म्हणायला पाहिजे. हे उघड झालं, यावेळी आणखी उघड झालं. जगासमोर त्यांनी एका अर्थाने आपला चेहरा दाखवून दिला. तोपर्यंत ते स्वतःला तसं डिस्टन्स मध्ये ठेवत होते, जरी प्रॉक्सी करत असले तरी. मग याच्यामध्ये या ज्या अतिरेकी तळांवर हल्ले झालेत ते पुन्हा उभं राहण्यासाठीचा आणि पाकिस्तानचे एकंदर हे, कारण ऑफिसर टू ऑफिसर सुद्धा तुम्हाला सायकी माहिती असते. पाकिस्तानी फौजेचा सुद्धा जन्म हा भारतीय फौजेतूनच झालेला आहे. पहिल्यांदा आपण दोघंही ब्रिटिश फौजेचे एकत्र घटक होतो. त्यामुळे जे इथॉस किंवा कार्यपद्धती वगैरे ज्या ब्रिटिश फौजांमधून आल्या त्याच आपल्याकडे आल्या, त्या त्यांच्याकडे गेल्यात. त्याच्यात तसा फारसा फरक नाहीये. आर दे नॉट प्रोफेशनल? दे आर.
आर दे नॉट स्किलफुल? दे आर. हम्म. ओके. फरक काय आहे? हम्म. तर आपल्याकडे आपल्या देशापाशी सैन्य आहे, त्या सैन्यापाशी देश आहे ऍब्सोल्युटली. आणि ते राज्यकर्ते आहेत तिथले. त्यांच्यापाशी अनिर्बंध सत्ता आहे. खूपशा त्यांच्या संकल्पना किंवा त्यांचे प्रोजेक्ट जे चालू आहेत ते पैसा कमावण्यासाठी चालू आहेत. पाकिस्तानी आर्मी असे खूपसे उद्योगधंदे चालवते ज्यात त्यांना पैसा मिळतो. त्यामुळे तसं थोडंसं त्यांचं लक्ष विचलित झालेलं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की नॉन स्टेट ऍक्टर्सना त्यांनी स्वतःची एक ब्रिगेड बनवली आहे आणि हे एक्सपेंडेबल फोर्स आहे, ते मरू देत न जाऊन. करेक्ट. म्हणजे आता 30,000 पेक्षा जास्त मदरसे पाकिस्तानमध्ये हे ऑफिशियली आहेत आणि त्याच्या दुप्पट जवळजवळ अनऑफिशियल असतील. आता ह्या सगळ्या मदरशांचं प्रोडक्शन होतं, त्यातनं एक एक जरी आतंकवादी वर्षातनं निघाला तरी तुम्ही कल्पना करा की किती जास्त आतंकवादी त्यांना अवेलेबल आहेत टू यूज एज अ फॉडर. म्हणजे यांना ते शेळ्या मेंढ्यासारखे मरायला पाठवू शकतात आणि स्वतः मागून मजा बघू शकतात. ह्या जनरल्सची मुलं ती युरोप अमेरिकेत शिकतात. यांची फॅमिली आता सुद्धा या क्षणाला अशी मुलीची फॅमिली लंडनमध्ये आहे. का हो? म्हणजे इथे लढाई सुरू झाल्यावरती तुम्ही आपली फॅमिली लंडनला पाठवून दिली आणि बाकीचे लोक जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांनी मरायचं. आपली सेना असं नाही करत. आपली सेना आपल्यासाठी लढते. आपली सेना आपल्या नागरिकांसाठी स्वतःचा जीव पणाला लावते. तिथे एक्झॅक्टली उलट आहे. हा फरक आहे. पण ते शूर नाहीये का? शूर आहेत. आर दे नॉट वेल ट्रेंड? दे आर वेल ट्रेंड. पण ह्या मनस्थितीचा जो फरक आहे हा लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे आपण दहशतवादांच्या तळांविरुद्ध कारवाई केलेली असली, अतिशय ठोस केलेली असली, जे प्रमुख तिथले दहशतवादी असले त्यांना धडकी भरेल अशी कारवाई केलेली असली तरी सुद्धा या विरुद्धची आपली लढाई संपली आहे असं कधीच म्हणता येणार नाही. निदान सांप्रतच्या जवळच्या काही वर्षात म्हणता येणार नाही. त्यामुळे सातत्याने सतर्क राहणं हे नेहमीच अपेक्षित असणार आहे. आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता सैन्याच्या मागे, सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आता उभी आहे, त्या प्रकारची एक सतर्कता सुद्धा आपल्याला वेळोवेळी ठेवावी लागणार आहे. सैन्य अर्थातच आपली रक्षा करण्यासाठी आहे. सर, आपण आमच्याशी बोललात, खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तुम्हाला काय वाटलं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.